भारतात सर्व हारा वर्ग आणि आहेरे वर्ग यामध्ये दरी निर्माण करण्याचे काम इथल्या भांडवली व्यवस्थेने जाणीवपूर्वक निर्माण केलेले आहे। त्यामुळे सामाजिक व आर्थिक असमानता अधिक वेगानं रूढ झाली आहे। त्यामुळे अनेक लोक आपल्या निसर्गदत्त न्याय हक्कापासून वंचित आहेत। अशा वंचित, पीडित, उपेक्षित घटकाला न्याय मिळवून देणे हे अंतिम ध्येय स्वीकारून आजीवन जनतेची लढाई करण्याचा प्रतिज्ञा घेतलेल्या शहीदांच्या त्यागाचे व रक्ताचे प्रतीक म्हणून लाल झेंडा मानला जातो। हा लाल झेंडा खांद्यावर घेऊन जनतेच्या हितापुढे स्वतःचे हित गौण मानून लढ्यात आलेला लाल सैनिक अर्थातच कॉम्रेड आपले आयुष्य जनतेच्या चळवळीसाठी समर्पित करतो। अशांची स्मृती जागवणारा लाल झेंडा दिवस हा जनतेत रुजला पाहिजे। याकरिता लाल झेंडा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केल्याची भावना ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केले। मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी दत्तनगर लालबावटा मध्यवर्ती कार्यालय येथे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। तत्पूर्वी प्रजा नाट्य मंडळाचे शाहीर प्रशांत मॅकल, विशाल पवार, अरुण सामल, चंद्रकांत मुंदुळकर व अन्य शाहिरांनी क्रांतिगीते सादर केले। यावेळी मार्गदर्शन करताना कॉम्रेड एम.एस. शेख म्हणाले की 27-28 फेब्रुवारी व 1 मार्च 2025 रोजी महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील सेलू या ठिकाणी पक्षाचे राज्याचे अधिवेशन पार पडणार आहे। त्या अनुषंगानं महाराष्ट्रात सध्या भेडसावत असलेल्या समस्या, राज्य सरकारची धोरणे, मोठ्या प्रमाणात वाढत असलेली बेरोजगारी, महागाई, विविध क्षेत्रात फोफावलेला भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, शैक्षणिक क्षेत्रातील मक्तेदारी आणि शिक्षणाचे बाजारीकरण या सर्व आव्हानाविरुद्ध लढण्याची रणनीती आखणी करण्यात येणार आहे। यावेळी प्रास्ताविक करताना माकपा जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर म्हणाले की पक्षाने दिलेल्या आव्हानानुसार संपूर्ण शहरात व कुंभारी परिसरात लाल झेंडे फरारी लावून संपूर्ण वातावरण लालमय केले व जनतेमध्ये एक उत्साहाचे वातावरण निर्माण करून त्यांच्या प्रश्नांची जाणीव करून दिली। 53 शाखांमार्फत झेंडावंदन करून आपापल्या भागातून कार्यकर्ते जत्थे करून पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालय येथे दाखल झाले। लाल झेंडे को लाल सलाम, मार्क्सवादी लेनिनवाद जिंदाबाद, स्वातंत्र्य लोकशाहीर समाजवाद जिंदाबाद, शेतकरी कामगार एकजुटीचा विजय असो, विद्यार्थी युवा महिला एकता जिंदाबाद, धर्म की लढाई झूठी है, देश की जनता भूखी है अशा गगनभेदी आवाजात घोषणा देऊन वातावरणामध्ये स्फुल्लिंग चेतावले। यावेळी मंचावर नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, शेवंता देशमुख, व्यंकटेश कोंगारी, रंगप्पा मरेड्डी, ॲडव्होकेट अनिल वासम यांची उपस्थिती होती। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माकपाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। ज्याच्यामध्ये आपल्या इथून सुद्धा 14 लोक त्याच्यामध्ये जात आहेत, राज्य कमिटीचे लोक वेगळ्या पद्धतीने जात आहेत। त्या ठिकाणीची चर्चा होईल आणि चर्चा ही होईल की लोकांमध्ये जात असताना लोक आपलं का ऐकत नाहीये, का आपण जनतेमध्ये परिवर्तन करत नाहीये, 3 आमदाराचं 1 आमदार काय झालं, काय चुका आपण करतोय, काय अंदाज आपण मानतोय, दिवसेंदिवस काय आपली मतं कमी होत आहेत आणि काय जनता आपला ऐकण्याऐवजी सरकारच्या थोटांना बळी पडते आणि ते किती दिवस पडते आणि आपला कार्यकर्ता काय करतोय याबद्दलचा विचार विनिमय त्या ठिकाणी होणार आहे। आणि येत्या काळामध्ये खरं काही दिवस खोटं चालत असतं। या देशामध्ये हा देश संविधानाप्रमाणे चाललं पाहिजे, हा देश कायद्याचं असलं पाहिजे, हे राज्य संविधानाप्रमाणे चाललं पाहिजे। या ठिकाणी कोणालाही भेदभाव करता येणार नाही, या ठिकाणी कोणालाही जातीमध्ये तेढ निर्माण करता येणार नाही। आपल्या अंगाचा एखादा अवयव जर अपंग झालं तर संपूर्ण अंग जे आहे ते विकृत होऊन जातं। या देशामध्ये राहणारा प्रत्येक घटक हा